आज आपण जो विषय शिकणार आहोत तो आहे कळवळा म्हणजे काय. ठीक आहे. आणि प्रत्येकाने आजचा जो विषय आहे तो समजून घेणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा पवित्र शास्त्र आपल्याला कळवळ्याविषयी अनेक गोष्टी सांगतं आणि आज पवित्र शास्त्रामधून आपण कळवळा म्हणजे काय हे काय करणार आहोत, समजून घेणार आहोत, ते शिकणार आहोत. आणि आपण पहिला मुद्दा कळवळा म्हणजे काय तो जर पाहणार आहे तर त्यातला पहिला मुद्दा लिहा, देव स्वतः कळवळ्याचा स्रोत आहे. पहिला मुद्दा लिहा, देव स्वतः कळवळ्याचा स्रोत आहे. आणि हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण स्तोत्रसंहिता 145 आणि वचन 8 आपण काढू. आणि स्तोत्रसंहिता 145 आणि वचन 8 जे आहे त्यामध्ये देव स्वतः कळवळ्याचा स्रोत हा कशा प्रकारे आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि वचन वाचण्यासाठी मला मदत करा. स्तोत्रसंहिता 145 आणि 8 जे वचन आहे ते कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की परमेश्वर काय आहे. परमेश्वर काय आहे हे आपल्याला ह्या वचनातून समजण्यासाठी मदत होते. आणि आपला आजचा विषय आहे कळवळा म्हणजे काय. ठीक आहे. आणि त्यातला पहिला मुद्दा आपण हा लिहिला आहे, देव स्वतः कळवळ्याचा स्रोत आहे. प्रेज लॉर्ड. देव स्वतः काय आहे, कळवळ्याचा स्रोत आहे. मग देव कशा प्रकारे कळवळ्याचा स्रोत आहे हे आपल्याला अतिशय स्पष्टपणे आत्म्याच्या प्रेरणेने दावीद जो आहे ना तो स्तोत्रसंहिता 145:8 मधून काय करत आहे, सांगत आहे. आणि स्तोत्रसंहिता 145 दाविदाने हे स्तोत्र परमेश्वराचे चांगुलपण व सामर्थ्य ह्याबद्दल तो काय करतो माहिती का, परमेश्वराची स्तुती करतो. आणि परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल आणि परमेश्वराच्या सामर्थ्याबद्दल त्याने ह्या स्तोत्रामध्ये काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. आणि तो ह्या स्तोत्रामध्ये असं म्हणत आहे की परमेश्वर हा कृपाळू आहे. परमेश्वर कसा आहे, कृपाळू आहे. परमेश्वर हा दयाळू आहे. परमेश्वर हा मंद क्रोध आहे. परमेश्वर हा अति दयाळू आहे. लक्ष द्या. आता हे वचन वाचल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने परमेश्वर काय आहे हे समजण्याकरता मदत मिळते. मग परमेश्वर जर कृपाळू आहे, परमेश्वर जर दयाळू आहे, परमेश्वर जर मंद क्रोध आहे आणि परमेश्वर जर अति दयाळू आहे, तर मग आपण ज्या वेळेला परमेश्वराकडे पाहतो आणि त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसतात, तर ह्या गोष्टी ह्या दिवसांमध्ये आपल्याला जे आहे ना आत्मसात करणं फार गरजेचं आहे. आणि परमेश्वर देवाने वेळोवेळी त्याची जी दया आहे, परमेश्वर देवाने वेळोवेळी त्याची जी कृपा आहे, परमेश्वर देवाने त्याचा जो मंदक्रोध स्वभाव आहे ना तो इस्रायल लोकांना जे आहे ना वेळोवेळी दाखवलेला होता. आणि लक्ष द्या, इस्रायल लोकांनी अनेक चुका परमेश्वर देवाच्या विरोधामध्ये केल्या होत्या. जर तुम्ही जुन्या करारामध्ये जर पहिली 5 पुस्तकं जर वाचली आणि तुम्ही जर पहिले इतिहास, दुसरे इतिहास, पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे, हे जे पुस्तक तुम्ही वाचले किंवा तुम्ही छोटे जे काही भविष्यवक्ता आहे, मोठे भविष्यवक्ता आहे, ही जर पुस्तकं तुम्ही जर वाचली, इतिहासाची पुस्तकं आहे, ही जर पुस्तकं तुम्ही जर वाचली तर ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इस्रायल लोकांनी परमेश्वर देवाच्या विरोधामध्ये किती पाप केलं आणि किती चुका केल्या हे ह्या पुस्तकातून समजण्याकरता काय तुम्हाला मदत होईल आणि तुम्हाला ते कळलं देखील. आणि लक्ष द्या, इतक्या चुका इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या विरोधामध्ये केल्या असताना देखील परमेश्वर त्या लोकांबरोबर मंद क्रोध अशा स्वभावाने काय करत आहे, चालत आहे. परमेश्वर देव इतक्या चुका ह्या इस्रायल लोकांनी
केलेले असताना देखील परमेश्वर त्यांच्या बरोबर कृपाळुता जी आहे ना ती दाखवत आहे. परमेश्वर त्यांना जी काही दयाळुता आहे ती दाखवत आहे. परमेश्वर त्यांना अति दयाळूपणा जो आहे तो काय करत आहे, दाखवत आहे. लक्ष द्या, परमेश्वराकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेला परमेश्वर हा असा आहे हे आपल्याला ह्या वस्तू समजण्याकरता मदत होते. मग ज्या वेळेला लोक आपल्याकडे पाहतात त्यावेळेला आपण कसे आहोत हे लोकांना समजणं गरजेचं आहे. आणि आपण कसं आहोत हे लोकांना समजण्यासाठी आपण ह्या गोष्टी आपल्यातून लोकांना दाखवणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला लोकांना आपण आपल्यातून ह्या गोष्टी दाखवू त्यावेळेला लोकांना कळेल की आपण असे लोक आहोत. असे लोक आहोत म्हणजे आपण देवाचे निवडलेले काय आहोत, त्याचे लोक आहोत. आणि लक्षात ह्या दिवसांमध्ये देव आपल्याकडनं कोणती गोष्ट अपेक्षित करतो, तर देवाची इच्छा आहे की आपण ह्या दिवसांमध्ये एकमेकांबरोबर कृपाळुतेने राहायला पाहिजे. आपण एकमेकांबरोबर दयाळुतेने राहायला पाहिजे. आपण एकमेकांबरोबर ज्यावेळेस राहतो त्यावेळेला आपण मंद क्रोध अशा प्रकारच्या स्वभावाने आपण लोकांबरोबर काय केलं पाहिजे, आपण राहायला पाहिजे, चाललं पाहिजे. आणि आपण अति दयाळुता जी आहे ना ती लोकांना काय केली पाहिजे, दाखवली पाहिजे. ठीक आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे आपण राहण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला निश्चित अर्थाने देव काय आहे हे अनेक लोकांना समजण्याकरता मदत होईल. आणि अनेक लोक तुमच्या ह्या परमेश्वरात हे असलेला स्वभाव आणि जे तुमच्यामध्ये आला आहे ह्या स्वभावाच्या द्वारे अनेक लोक देवाकडे जे आहे ते आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा ते देवाकडे ओळखल्याशिवाय राहणार नाही, किंवा त्यांना देवाची जी ओळख आहे ही तुमच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार. आणि तुम्हाला जर असं वाटतं की तुमच्या माध्यमातून देवाची ओळख लोकांना व्हावी तर मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कळवळ्याचा स्रोत जे आहे परमेश्वराच्या साहाय्याने अनेक लोकांकरता बनणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा लिहून घ्या. दुसरा मुद्दा, येशूने लोकांना कळवळा दाखवला. दुसरा मुद्दा लिहा, येशूने लोकांना कळवळा दाखवला. ज्यावेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 9 अध्याय आणि वचन 36 आपण वाचतो तर त्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे येशूने लोकांना कळवळा दाखवला याविषयी समजतं. आणि कोणीतरी वचन 36 वाचण्यासाठी मला मदत करा. तेव्हा लोक समुदायांना पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. व्हेरी गुड. आता बघा या ठिकाणी आपण पाहतो की येशूला असा लोक समुदाय दिसला ज्या लोक समुदायाला कोणीही व्यवस्थितरित्या मार्ग दाखवणारा असा व्यक्ती त्यांच्याकडे नव्हता. येशूने ज्या वेळेला अशा लोक समुदायाला पाहिलं की जे मेंढरांप्रमाणे गांजलेले आणि पांगलेले होते त्यावेळेला येशूला त्यांचा कळवळा आला. आणि येशूला ज्यावेळेस त्यांचा कळवळा आला ना त्या वेळेला येशूने त्या सर्व लोकांना काय केलं माहिती का, त्या सर्व लोकांना येशूने आपल्या जवळ केलं त्याच्या कळवळ्याने. आणि लक्ष द्या, येशूचा जो कळवळा आहे ना, ज्या ज्या वेळेला येशूने अशा प्रकारच्या लोकांना पाहिलेला आहे त्या वेळेला येशूला त्यांचा कळवळा आला आहे. आणि ज्या ज्या वेळेला येशूला त्यांचा कळवळा आला त्या वेळेला येशूने त्यांच्यासाठी त्यांच्या गरजेनुसार उपाय योजना केलेली आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहतो की अनेक आजारी लोकांना येशूने पाहिलं आणि त्यांचा येशूला कळवळा आला आणि येशूने त्यांना आरोग्य दिलं, येशूने त्यांना बरं केलं. ज्या ज्या वेळेला येशूने भुकेल्या लोकांना पाहिलं त्या वेळेला त्यांची जी गरज होती ती कळवळा ज्यावेळेस येशूला आला ना त्यावेळेला त्याने ती भागवण्याचा प्रयत्न केला. आणि पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो तर आपल्याला जे सुसमाचार आहे ना, जे शुभवर्तमान आहे त्यामध्ये स्पष्टपणे असं वाचायला भेटतं की येशूने 4000 लोकांना जेव घातलं.
येशूने 5,000 जी काही लोक उपाशी होते त्यांना येशूने काय केलं? जेव घातलं. आता लक्ष द्या, जर पहिल्या मुद्द्यामध्ये आपण पाहतो की परमेश्वर स्वतः कळवळ्याचा स्रोत आहे, तर दुसऱ्यामध्ये आपण हे पाहतो की प्रभू येशू स्वतः लोकांना काय केलं? कळवळा दाखवला. आता कळवळा दाखवणं म्हणजे काय करणं? लोकांच्या ज्या काही गरजा आहे ना, त्या जास्तीत जास्त भागवण्याचा प्रयत्न करणं किंवा जास्तीत जास्त लोकांना समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं. जर तुमच्या ठाई जर देवाचा कळवळा असेल, तर तो कळवळा तुम्हाला मुळीच शांत बसू देणार नाही. तर तो कळवळा तुम्हाला त्या अडचणीमध्ये असलेल्या व्यक्तीला मदत करण्याकरता काय करणार माहिती का? तुम्हाला तो सांगेल किंवा भुकेला असलेल्या व्यक्तीला काहीतरी देण्याकरता तुम्हाला तो काय माहिती का? प्रवृत्त करेल. आणि लक्ष द्या, देवाचा कळवळा ह्या दिवसांमध्ये आपल्या ठाई असावा किंवा आपल्या ठाई यावा, यासाठी आपण देवाकडं प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आणि देवाला आपण हे म्हटलं पाहिजे की देवा, तू जो कळवळ्याचा स्रोत आहे, तो तुझा कळवळा माझ्यामध्ये येऊ दे. आपण देवाकडे ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, जो कळवळा प्रभू येशूच्या ठाई होता आणि त्या कळवळ्याच्या साहाय्याने त्याने अनेक लोकांना मदत केली, अनेकांना आरोग्य दिलं, अनेकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या त्यांनी भागवल्या, तर मला देखील ह्या दिवसांमध्ये अनेकांच्या गरजा भागवता याव्या, यासाठी तू मला काय कर? तुझ्या कळवळ्याने भर. आणि देव हा आपल्याला त्याच्या कळवळ्याने भरल्याशिवाय राहणार नाही. तिसरा मुद्दा, कळवळा म्हणजे दुसऱ्यांच्या गरजांमध्ये मदतीला धावणं. तिसरा मुद्दा लिहून घ्या, कळवळा म्हणजे दुसऱ्यांच्या गरजांमध्ये मदतीला धावणं. आणि बघा, 1 योहान 3 अध्याय आणि त्याचं 17 वचन पहा काय आहे. 1 योहान 3 अध्याय आणि त्याचं 17 वचन पहा काय म्हणत आहे त्या ठिकाणी. मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जर स्वतःला त्याचा कळवळा येऊन देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहणार? वचन बघ काय म्हणत आहे. जर एखाद्या भावाला ना गरजेत पाहूनही, एखाद्या भावाला परेशानीमध्ये पाहूनही, एखाद्या भावाला त्रासामध्ये पाहूनही जर कळवळा येत नाही, जर कळवळा काय होत नाही? येत नाही, तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती मुळीच नाही. देवाची प्रीती ही आपल्याला एखाद्या गरजू व्यक्तीकडे बघितल्यानंतर कळवळ्याने भरते. देवाची प्रीती जर आपल्यामध्ये आहे, तर ती प्रीती आपल्याला जो व्यक्ती समस्येमध्ये आहे, त्रासामध्ये आहे, त्याच्याकडे ज्यावेळेस आपण बघतो, तर त्या व्यक्तीप्रती देवाची प्रीती आपल्याला ही कळवळ्याने भरते. आणि प्रभू येशूने ज्या ज्या लोकांना बघितलं, त्या लोकांबद्दल येशूला कळवळा आला. आणि लक्षात द्या, तो कळवळा येशूला का आला? कारण येशूच्या ठाई प्रीती होती आणि त्या प्रीतीने लोकांची जी काही गरज आहे ती येशूला दाखवली. आणि येशूने ज्यावेळेस लोकांची गरज पाहिली की त्यांना दुखण्यातून बरं होण्याची गरज आहे, त्यांना पोटासाठी अन्नाची गरज आहे, त्यांना जीवनाची गरज आहे, जे आंधळे आहेत त्यांना डोळ्याची गरज आहे, जे मुख्य आहेत त्यांना वाचेची गरज आहे, ज्या शुद्ध आत्म्याने पछाडलेले आहे त्यांना सुटकेची गरज आहे, जे कुष्ठरोग्यांनी ग्रसित आहेत त्यांना शुद्ध होण्याची गरज आहे. ज्या ज्या वेळेला येशूने अशा प्रकारच्या आजारी लोकांना पाहिलं, समस्येमध्ये असणाऱ्या लोकांना पाहिलं ना, त्या वेळेला येशूला त्यांचं कळवळा आला. आणि लक्षात द्या, येशूने त्यांच्या सर्व प्रकारच्या समस्येतून त्यांना बाहेर काढून त्यांच्यासाठी काय केलं माहिती का? प्रीती केली. आता आपण ज्या वेळेला हे वचन वाचतो, तर ह्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जो आपल्या भावाला गरजेत पाहूनही त्याच्याबद्दल त्याला कळवळा येत नाही, तर त्याच्यामध्ये देवाची काही नाही माहिती का? प्रीती नाही. कारण वचन पहा, मग जवळ संसाराची साधने असून व आपला भाऊ गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहणार? त्याच्या ठाई देवाची प्रीती राहणार नाही. आणि आपल्या ठाई देवाची प्रीती आहे किंवा नाही हे जर आपल्याला तपासायचं असेल, तर ते तपासण्याकरता आपण एखाद्या गरजवंत भावाकडे किंवा बहिणीकडे बघू शकतो. आणि त्यांना बघून जर आपल्याला कळवळा आला आणि
च्या करता आपण जर उपाययोजना केल्या तर निश्चित अर्थाने आपल्याला हे समजून येईल की आपल्याकडे देवाची प्रीती आहे. जर त्यांना बघूनही त्यांच्या गरजा कडे आपण डोळे झाकपणा केला तर आपल्याला हे समजून येईल की आपल्याकडे देवाची काही नाही, प्रीती नाही. लक्ष द्या, स्वतः पिता हा कळवळ्याचा स्रोत आहे. येशूमध्ये कळवळा होता. आणि तिसरा मुद्दा आपण पाहिला की कळवळा म्हणजे गरजांमध्ये मदतीला धावणं. आणि ह्या दिवसांमध्ये आपल्याला एकमेकांच्या गरजेकरता ना, एकमेकांच्या गरजेमध्ये जर आपली जर काही मदत होऊ शकते तर आपण त्यासाठी काय केले पाहिजे, धावणं फार गरजेचं आहे. चौथा मुद्दा कळवळा म्हणजे काय, चांगला शंभरुणी म्हणजे कळवळ्याचं उत्तम उदाहरण. कळवळा म्हणजे काय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही लूका सुवर्तमान 10वा अध्याय आणि 33 ते 34 ही जर वचनं जर वाचली तर 33 ते 34 या वचनामधून आपल्याला खरा कळवळा काय आहे तो काय करण्याकरता भाग पाडतो आणि कशा प्रकारे कळवळा हा आपल्याद्वारे इतरांच्या जीवनामध्ये काम करतो हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला लूका सुवर्तमानचं पुस्तक 10वा अध्याय आणि 33 पासून 34 वचन जर आपण वाचलं तर त्या शंभरुने, चांगलं जो शंभरुने आहे त्याच्या त्या दृष्टांतातून आपल्याला हे समजण्याकरता मदत होते. आणि बघा त्या ठिकाणी त्या शंभरुणाला ना, तो जो चांगला शंभरुनी आहे त्याला कळवळा आला आणि त्या कळवळ्याच्या साहाय्याने त्याने कोणती चांगली कामं केली ते आपण वाचणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. मग एक शंभरुनी त्या वाटेने चालत असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. व्हेरी गुड. बघा, चांगल्या शंभरुण्यामध्ये कळवळा होता आणि त्या कळवळ्याने त्या चांगल्या शंभरुण्याला ह्या त्रासामध्ये असलेला जो काही व्यक्ती आहे त्याच्याकडे काय केलं माहिती का, त्याला नेलं. आणि बघा कळवळ्याने काय केलं माहिती का, कळवळा हा त्या चांगल्या शंभरुणाला त्या ठिकाणी घेऊन गेला ज्या ठिकाणी अर्ध मेलेल्या अवस्थेत पडलेला व्यक्ती होता, ज्याला चोरांनी बेदम मारहाण केली. कळवळा हा आपल्याला लोकांपासून तोडत नाही. कळवळा हा आपल्याला लोकांशी कनेक्ट करतो, लोकांजवळ येतो. जर आपल्याकडे देवाचा कळवळा असेल तर आपण निश्चित अर्थाने अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये फसणाऱ्या लोकांशी कनेक्ट होऊ, लोकांपासून पळ काढणार नाही, लोकांपासून दूर जाणार नाही. या ठिकाणी चांगल्या शंभरुने ना असं म्हटलं की तो त्या ठिकाणी तो गेला आणि कळवळा काय करतो माहिती का, कळवळा परिस्थिती पाहण्याकरता आपल्याला शिकवतो. कळवळा आपल्याला ती दृष्टी देतो जिच्या साहाय्याने आपण खरी परिस्थितीची काय करू शकतो, पार करू शकतो. ह्या चांगल्या शंभरुनाच्या ठाई असलेला जो कळवळा आहे ना, त्या कळवळ्याने त्याला लीड केलं. कशासाठी माहिती का, त्याची खरी जी परिस्थिती आहे ती पाहण्यासाठी. कशी माहिती का, त्याची परिस्थिती असं म्हटलेलं आहे की त्याच्याकडे होतं नव्हतं सर्व काही चोरांनी लुटून घेतलं आणि त्याला बेदम मारहाण केला आणि अर्ध मेलेल्या अवस्थेत त्याला टाकून चोर पळून गेले. आज लोकांच्या परिस्थिती खूप खराब आहेत. आज लोकांच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहे आणि ते प्रॉब्लेम्स आपल्याला समजावे म्हणून आपल्याला त्यांच्या प्रती कळवळा येणं गरजेचं आहे. आणि तो कळवळाच आपल्याला त्यांचे जे प्रॉब्लेम आहे ना ते दाखवल किंवा ते समजून घेण्याकरता आपल्याला तो मदत करेल. या ठिकाणी आपण पाहतो की कळवळा फक्त आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जात नाही ज्या ठिकाणी गरजवंत लोक आहे, तर कळवळा आपल्याला त्या लोकांची गरज काय आहे ते पण बघण्यासाठी शिकवतो. कळवळा आपल्याला त्या लोकांना मदत करायला शिकवतो. कारण वचन 34 असं म्हटलेलं आहे की त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल लावलं, सेवा करायला शिकवतो. कळवळा आपल्याला सेवा करायला शिकवतो. कळवळा आपल्याला काळजी घ्यायला शिकवतो. कळवळा आपल्याला एखाद्याची परिस्थिती बदलायला शिकवतो. कळवळा आपल्याला त्या परिस्थितीमध्ये त्याच्यासोबत राहायला शिकवतो. कळवळा आपल्याला त्या परिस्थितीमध्ये त्याच्यावरती प्रीती करायला शिकवतो.
कळवळा आपल्याला त्या परिस्थितीमध्ये त्याला सुरक्षा द्यायला शिकवतो. लक्ष द्या, कळवळाची व्याख्या तुम्हाला उचितरित्या करता यावी म्हणून तुम्ही पवित्र शास्त्र बारकाईने वाचणं गरजेचं आहे आणि त्यातून तुम्ही देवाकडे ही प्रार्थना करणं गरजेचं आहे की देवा, तू जो कळवळ्याचा स्रोत आहे त्या तुम्हाला तुझ्या कळवळ्याने भर अशासाठी की माझा उपयोग अनेक गरजवंतांना व्हावा, किंवा माझा उपयोग अनेक परेशानीमध्ये असलेल्या लोकांना व्हावा, किंवा माझा उपयोग तू कळवळ्याचा स्रोत आहे हे लोकांना ओळख कोणासाठी व्हावा. आणि देव निश्चित अर्थाने तुम्हाला त्याच्या कळवळ्याने भरल्याशिवाय राहणार नाही. लक्षात आहे, कळवळा त्या ठिकाणी नातेसंबंध बघत नाही, कळवळा त्या ठिकाणी परिचय बघत नाही, कळवळा त्या ठिकाणी ओळख बघत नाही. देवाच्या कळवळ्याला ह्या सर्व गोष्टींची गरज असते. लक्षात द्या, देवाच्या कळवळ्यामध्ये एकच गोष्ट पाहायला भेटते, ती ही की सर्व काही परमेश्वराने निर्माण केलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून कळवळा आपल्याला लोकांना बघण्याकरता शिकवतो. त्या ठिकाणी भेदभाव नसतो, उच्च नीचता नसते, त्या ठिकाणी कटुता नसते. लक्ष द्या, कळवळ्यामध्ये कुठल्या प्रकारच्या जगाच्या भेसळ गोष्टी नसतात. येशूमध्ये नव्हत्या, पित्यामध्ये नाही, या चांगल्या शंभरुण्यामध्ये नाही. हा चांगल्या शंभरुणी प्रभू येशूचं प्रतिनिधित्व करतो. हो, आणि आपण देखील ह्या जगामध्ये राहत असताना कळवळ्याच्या सहाय्याने प्रभू येशूचं प्रतिनिधित्व करणारं त्याचे लेकरं बनावं ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून कळवळा काय आहे हे आपल्याला यातून समजण्याकरता मदत होतं. चौथा मुद्दा, कळवळा म्हणजे क्षमा करणं. कळवळा म्हणजे क्षमा करणं. कळवळा काय आहे हे आपण शिकत आहोत. चौथा मुद्दा, कळवळा म्हणजे क्षमा करणं. आणि बघा, इफिसकराचं पत्र 4 अध्याय आणि त्याचं 32 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर इफिसकराच्या मंडळीला जेव्हा संत पौल हे पत्र लिहित होता त्यावेळेला तेथील विश्वासणाऱ्यांना त्याने कळवळ्याचा जो काही खरा अर्थ आहे तो आत्म्याच्या प्रेरणेने सांगितलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि कळवळा म्हणजे क्षमा करणं. आणि बघा, इफिस 4:32 काय म्हणत आहे, वाचा कोणीतरी. इफिस 4:32. इफिसकराचं पत्र 4 अध्याय आणि वचन 32 वाचण्यासाठी मदत करा. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. व्हेरी गुड, थँक्यू सो मच ब्रदर सुभाष. काय म्हणत या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगत की कळवळा म्हणजे क्षमा करणं आहे. आणि अनेक वेळा आपण एकमेकांना क्षमा करून आपल्या ठाई असलेला देवाचा जो काही कळवळा आहे तो दाखवत नाही. अनेक वेळा आपल्या ठाई असलेला जो कळवळा आहे ना, तो आपण क्षमा न केल्याच्या द्वारे काय करतो माहिती का, त्याला अजून लपवण्याचा प्रयत्न करतो त्या कळवळ्याला. पण येशूने तसं नाही केलं. परमेश्वर पित्याने पण तसं केलं नाही. इस्रायलाच्या बाबतीमध्ये इस्रायल लोकांनी भयंकर त्रास जो आहे देवाला दिला होता. देवाविरुद्ध त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी पाप केलेलं होतं. पण तुम्हाला माहिती का, देवाने त्यांना क्षमा केली. येशूला भयंकररित्या त्रास देण्यात आला. येशयाचं 53 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटते कशा प्रकारचा त्रासातून येशूला जावं लागलं. पण तरीही येशूच्या ठाई ज्यांनी त्याला त्रास दिला त्या लोकांप्रती कळवळ होता आणि त्या कळवळ्याने येशूला परमेश्वर पित्याकडे ही प्रार्थना करण्याकरता लीड केलं की हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. कळवळा काय माहिती का, कळवळा म्हणजे क्षमा करणं आहे. आणि वचन सांगत या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे की जशी परमेश्वर देवाने येशू ख्रिस्ताच्या ठाई आपल्याला क्षमा केली आहे, आपल्याला क्षमा झाली का? हो झाली. कुणाच्या माध्यमातून झाली? येशूच्या. कोणी केली? पित्याने केली. मग काय केली? इतरांना आपण क्षमा करायला. बघा वचन काय सांगत, तसंच तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. क्षमाशीलता ही आपल्यामध्ये यावी ही देवाची इच्छा आहे.
पण ही क्षमाशीलता आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्यामध्ये देवाचा कळवळा असणं गरजेचं आहे. कारण तोच आपल्याला आपल्या विरोधामध्ये अनेक गोष्टी ज्या आपल्याला आवडत नाही त्या करणार लोकांना क्षमा करण्याकरता लीड करत असतो. आणि म्हणून देवाला हे म्हणा की देवा, मला तुझ्या कळवळ्याच्या स्वभावाने मला तू भर, मला तुझ्या क्षमा करण्याच्या त्या हृदयाने तू मला भर, त्या स्वभावाने मला तू भर. आणि देव भरेल चर्च, देव भरेल. कारण देवाचं अतिशय स्पष्टपणे सांगतं की पेत्राने येशूला दुखवलं होतं. तसं जर बघायला गेलं तर येशू ज्यावेळेस मरणातून जिवंत झाला त्यावेळेला त्याने पेत्राकडे जायला नको होतं. कारण पेत्राला माहिती होतं की येशू हा जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे. आणि तरीही पेत्राने त्याला नाकारलेलं होतं. येशूच्या मनामध्ये पेत्राविषयी राग पाहिजे होता, येशूच्या मनामध्ये पेत्राविषयी द्वेष पाहिजे होता, येशूच्या मनामध्ये पेत्राविषयी जे आहे ना मत्सर पाहिजे होता. पण तसं कुठेही दिसत नाहीये. येशूच्या मनामध्ये पेत्राविषयी कुठेही राग दिसत नाहीये, कुठेही मत्सर दिसत नाहीये, कुठेही तट दिसत नाहीये, कुठेही द्वेष भावना येशूमध्ये दिसत नाहीये. येशू ज्यावेळेस मरणातून जिवंत झाला ना, लक्ष द्या, योहानाच्या पुस्तकाच्या 21व्या अध्यायात आपण पाहतो की येशू हा पेत्राशी संभाषण करत आहे. आणि पेत्राला येशू विचारते की पेत्रा, तू माझ्यावरती किती प्रेम करतो. पेत्राला प्रभू येशू विचारत आहे की पेत्रा, तू माझ्यावरती किती प्रेम करतो. पेत्राने येशू विरोधामध्ये पाप केलं होतं, त्याला नाकारून. पण येशूच्या मनामध्ये पेत्राविषयी कुठे राग द्वेष नाहीये. येशूने त्याला क्षमा केली, येशूने त्याला क्षमा केली, येशूला त्याचा कळवळा आला. मग आपलं हृदय हे येशू सारखं असावं अशी जर आपली इच्छा असेल तर आपण येशूच्या एकंदर सेवा कार्याचा जो काही आढावा आहे तो घेतला पाहिजे, त्याच्यावरती मनन केलं पाहिजे. येशूचे जे काही जीवन चरित्र आहे ते आपण पवित्र शास्त्रातून समजून घेतलं पाहिजे. येशूने क्षमा केली, येशूला लोकांचा कळवळा आला. आपल्याला लोकांना क्षमा करायचं आहे, आपल्याला लोकांचा कळवळा आला पाहिजे. आपल्या मनामध्ये लोकांनी आपल्याबरोबर कोणत्या प्रकारची घृणास्पद वागणूक केलेली आहे आणि मग आपण त्यांच्यासोबत तशाच प्रकारची वागणूक करून राहणं, हे आपण येशूच्या जीवनातून नाही शिकत, कुठूनच नाही शिकत. येशूचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं, क्षमा करा. जे तुम्हाला छळतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, जे तुमची निर्वसना करतात, जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या. आणि हे सर्व कळवळा आपल्याला करायला सांगतो. कळवळा आपल्याला हे सर्व शिकवतो. 6वा मुद्दा लिहून घ्या. कळवळा म्हणजे काय? 6वा मुद्दा, कळवळा म्हणजे कोरडे नियम न ठेवता प्रेमाने वागणे. कळवळा म्हणजे काय? तर कळवळा म्हणजे कोरडे नियम न ठेवता प्रेमाने वागणे. आणि पहा, ज्या वेळेला आपण मत्तेचं पुस्तक 9वा अध्याय आणि वचन 33 वाचतो, तर मत्ते 9:33 मध्ये कशा प्रकारे येशू हा लोकांबरोबर कळवळ्याने वागला आणि कसं त्यांनी इतरांना पण कळवळ्याने वागण्यासाठी सांगितलं, हे आपण वाचणार आहोत. मत्तेचं पुस्तक 9वा अध्याय आणि वचन 13 पहा. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्चातापासाठी बोलवण्यास मी आलो आहे. व्हेरी गुड. नियम काय सांगतात हे जर आपण पाहत राहिलो तर अनेकांच्या जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टी देवाला करायच्या आहे आणि ज्या गोष्टी देवाला करण्यासाठी आपल्या पुत्राला पाठवलं त्याने, लक्ष द्या, त्या गोष्टी येशूला करता आल्या नव्हत्या जर येशूने जर नियमांकडे पाहिलं असतं. तुम्हाला माहितीये का, येशूने नियमांच्या
पलीकडे जाऊन लोकांचं जीवन वाचवलं. येशूने नियमांच्या पलीकडे जाऊन लोकांची काळजी घेतली, लोकांची बाजू घेतली. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य हे शाबत दिवशी ज्यावेळेस कंच तोडत होते, त्यावेळेला त्यांच्यावरती दोषारोप करण्यात आले, पण येशूने त्यांची बाजू घेतली. येशूने त्या ठिकाणी जुन्या काळातून उत्तर त्यांना त्या नियमातून सांगितलं. दाविदाचं उदाहरण दिलं की दाविदाने कशा प्रकारे त्याच्या लोकांबरोबर समर्पित भाकरी ज्या त्या खाल्ल्या. एका ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ता समोर एक व्यभिचारात पकडलेली जी स्त्री आहे करताना तिला दगडमार करून मारून टाकण्याच्या अनुषंगाने सर्व लोक तिला गावाच्या बाहेर घेऊन चालले होते. आणि नियम तसाच होता की जो कोणी व्यभिचार करताना आढळल त्याला दगडमार करावा आणि मारून टाका. तर तुम्हाला माहिती का, त्या नियमांच्या पलीकडे जाऊन येशूने त्या व्यभिचार स्त्रीची बाजू घेतली आणि तिला कळवळा दाखवला. देव हा कळवळाचा स्रोत आहे. देव हा प्रीती करणारा आहे. देव घृणा करणारा नाही. देव पापाबद्दल शिक्षा करणारा, लक्ष द्या, पापांची क्षमा करणारा आहे. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणाला की तुला दोष देणारे कुठं आहे? दोष देणाऱ्यांना निरुत्तर करण्याचं सामर्थ्य हे देवाच्या कळवळ्यामध्ये आहे आणि ते तुमच्यामध्ये यावं ही देवाची इच्छा आहे. हो. आणि येशूने तिला विचारलं त्या ठिकाणी, कुठे गेली तुला दोष देणारे? ते म्हटले कोणी नाही प्रभू. कळवळा लोकांना निर्दोष करण्यासाठी काम करत असतो. कळवळा लोकांचे अपराध झाकण्यासाठी काम करत असतो. कळवळा लोकांना जवळ करण्यासाठी काम करतो. कळवळा लोकांना चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी काम करतो. येशू तिला म्हणाल, जा इथून पुढे पाप करू नको. हो. कळवळा लोकांना बोध करतो. कळवळा लोकांना चांगल्या गोष्टी शिकवतो. कळवळा लोकांमध्ये पवित्रता आणतो. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त अतिशय स्पष्टपणे म्हणतोय, मला दया पाहिजे, आता यज्ञ नको, दया पाहिजे आहे मला. आणि खरी दया काय आहे ना, ह्याचा अर्थ त्या ठिकाणी शिकण्यासाठी सांगितलं होता. आपल्याला देखील खरी दया काय आहे याचा अर्थ समजत नाही. ते शिकणं गरजेचं आहे. ते शिकण्यासाठी आपण येशूकडे बघणं गरजेचं आहे. प्रार्थना करून येशूला हे म्हणणं गरजेचं की देवा, मला खरा कळवळा काय आहे हे फक्त दाखवू नको, हे शिकव पण आणि त्याने मला भर कर. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणत आहे, मी नीतिमानांना नाही, ज्यांना देव काय आहे माहिती आहे, जे धार्मिक आहे त्यांना नाही, पापी लोकांना पश्चातापासाठी बोलवण्याकरता मी स्वर्गातून पृथ्वीवरती आलो आहे. एखादा पापी व्यक्ती ज्यावेळेस त्याचं पाप सोडून देतो ना, त्यावेळेला स्वर्गात खूप मोठा आनंद होतो. ज्यावेळेस एक पापी त्याचं वाईट जीवन सोडून देतो ना आणि देवाच्या मागे चालतो ना, संपूर्ण स्वर्ग आनंद करतो. संपूर्ण स्वर्ग. हे आहे सामर्थ्य देवाच्या कळवळ्याचं, जे पापी लोकांचं जीवन बदलण्याकरता काम करते. आज तुमच्याद्वारे हे काम झालं पाहिजे. कळवळा म्हणजे काय? कळवळा म्हणजे ख्रिस्ती जीवनात कळवळा आवश्यक आहे. बिना कळवळ्याचं ख्रिस्ती जीवन काही कामाचं नाही. बिना कळवळ्याचं ख्रिस्ती जीवन काही कामाचं नाही. बिना पाण्याचा जो काही हांडा आहे तो काही कामाचा नाही. पाणी साचवण्याकरता तो हांडा फार उपयोगी आहे आणि त्याच्यात पाणी आहे तर तो आणखीन महत्वाचा आहे. तुम्ही फक्त येशूला ओळखून चालणं पुरेसं नाही. येशू मध्ये जे काही होतं ना ते तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि जर ते तुमच्यामध्ये आलं तर मग तुम्हाला फार इम्पॉर्टन्स प्राप्त होतील. कारण तुमच्यामध्ये ते आहे जे येशू मध्ये होतं आणि येशूने जे केलं तेच तुम्ही करा.
आणि येशूने काय केलं माहिती का? येशूने अतिशय स्पष्टपणे पापी लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणलं, आजारांना बरं केलं, भुकेल्यांना खाऊ घातलं, ताणलेल्यांना तुम्ही पाणी दिलं. हो, जे मेंढरांसारखे रंजलेले गांजलेले होते, अशांचा मेंढपाळ तो झाला, अशांचा तो पुढारी झाला, अशांचा तो गुरु झाला, अशांचा तो मार्गदर्शक झाला, अशांना तो चांगले शिकवणारा झाला. आपल्याला असं बनायचं आहे. ख्रिस्ती जीवन हे कळवळ्याशिवाय अधुरं आहे. तुम्ही जर ख्रिस्ती जीवन जगत असाल आणि तुमच्या जीवनामध्ये जर कळवळा नसेल तर ते ख्रिस्ती जीवन काही कामाचं. ते ख्रिस्ती जीवन अधिक प्रभावशाली व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला कळवळ्याने भरणं फार गरजेचं आहे. आणि लक्ष द्या, कळवळा म्हणजे काय आहे. कलसीकराचं पत्र 3 अध्याय आणि 12 वचन ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी आपल्याला ख्रिस्ती जीवनात कळवळा हा का आवश्यक आहे हे संत पौल कलसीकराच्या मंडळीतील विश्वासणाऱ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगताना दिसून येतो. कलसीकराचं पत्र 3 अध्याय आणि 12 वचन पहा. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. व्हेरी गुड. कोण आहो आपण? सर्वसाधारण लोक आहो आपण? नाही. आपण सर्वसाधारण लोक आहो का? उत्तर आहे नाही. मग आपण कोण आहोत? ह्या 12 वचनाच्या अ भागामध्ये आपण कोण आहो हे आपल्याला समजतं. आपली ओळख काय? आपण देवाचे पवित्र आणि प्रिय आणि निवडलेले. आपण कोण आहो? स्तवन माझं कोण आहे? मुलगा आहे. लक्ष द्या, आपण देवाचे कोण आहो? आपण देवाचे पवित्र लोक आहोत. आपण देवाचे प्रिय लेकरा, आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. मग जर आपण देवाचे आहोत तर मग आपल्यामध्ये जगाच्या गोष्टी काय? जर स्तवन माझा मुलगा आहे तर त्याच्यामध्ये माझ्या गोष्टी असणं फार गरजेचं आहे, माझा स्वभाव. आणि तेच मी अपेक्षित करतो त्याच्याकडनं. माझी इच्छा ही नाही की जगाच्या गोष्टी त्याच्यामध्ये असाव्या, नाही. माझी इच्छा ही आहे की माझा स्वभाव त्याच्यामध्ये असावा. देवाची इच्छा काय आहे तुमच्याकडनं? तुम्ही जर देवाचे निवडलेले लोक आहात, तुम्ही जर देवाचे प्रिय लोक आहात, तुम्ही जर देवाचे पवित्र लोक आहात, तर देवाची इच्छा ही आहे की तुमचं हृदय हे करुणायुक्त पाहिजे. तुमचं हृदय हे कळवळ्याने भरलेलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आंधळ्या व्यक्तीला रस्ता क्रॉस करताना पाहताना त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला कोणी व्यक्तीने सांगावं याला रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत कर, ही गरज नाही पडली पाहिजे. तुमच्या ठाई असलेला जो काही कळवळा आहे ना देवाचा, त्याने तुम्हाला म्हटलं पाहिजे की त्या व्यक्तीने तुझी गरज आहे, जा आणि त्याला रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत कर. एखादा व्यक्ती जर पावसामध्ये भिजत आहे तर त्या व्यक्तीला तुमच्याकडे असणाऱ्या त्या छत्रीच्या साहाय्याने सहारा देण्याचं काम हे कळवळा तुम्हाला सांगतो. आतून ती प्रेरणा आहे, ते कोणी सांगितलं नाही पाहिजे, पवित्र आत्म्याने सांगितलं पाहिजे या गोष्टी. जर तुम्ही प्रवास करत आहात ट्रेनमध्ये आणि कोणी जर उभा आहे, म्हातारा व्यक्ती, लहान व्यक्ती, गरोदर बहीण किंवा गरजू व्यक्ती, तर ऍडजस्टमेंट करण्यासाठी कळवळा आपल्याला सांगतो. हेल्पफुल नेचर. देवाची इच्छा काय आहे? आपल्या ठाई कळवळाचं हृदय असणं गरजेचं आहे. आपल्या ठाई ममतेचं हृदय असणं गरजेचं आहे. आपल्या ठाई सौम्यता असणं गरजेचं आहे. आपल्या ठाई लीनता असणं गरजेचं आहे. आपल्या ठाई सहनशीलता असणं गरजेचं. ही धारण करा म्हटलंय. जसं आपण एखादी गोष्ट घेतो त्याप्रमाणे. लक्षात आहे, ख्रिस्ती जीवनामध्ये जर कळवळा आहे ना तर तुमचं ख्रिस्ती जीवन
हे देवाच्या उपयोगाचं आहे. जर तुमचं ख्रिस्ती जीवन कळवळा विरहित आहे तर ते जीवन देवाच्या उपयोगाचं नाही. ते जीवन देवाच्या उपयोगाचं नाही. देवाच्या उपयोगाचं जीवन कोणतं माहिती का? तर चांगल्या शंभरण्यासारखं हार्ट असणं. हो, तसं हार्ट आपल्याकडे असलं पाहिजे, तसं हृदय आपल्याकडे असलं पाहिजे. आणि आपण ते देव मला असं हृदय दे, मला मदत कर, देव तुम्हाला मदत कर. याला म्हणतात कळवा, याला म्हणतात करुणायुक्त हृदय. आणि हे देव तुमच्याकडनं अपेक्षित करतात. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद दे, सर्वांना प्रेज लॉर्ड. आपण सर्वजण